रूलर कोण? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार. आणि ते रुलिंग कोणतं? इंडिया नॉन ज्युडिशियल. इंडिया नॉन ज्युडिशियल म्हणजे कुदरती, इंडिया नॉन ज्युडिशियल म्हणजे नॅचरली. आणि ते केव्हापासून? हेविंग नो बिगिनिंग, अनाजकाल पूर्वीपासून, आजचं नाही. परंतु त्याला दाखवणारं, त्याला समजणारं, त्याला अकाउंट जे म्हणतो, हिशोब म्हणतो, ते आजपर्यंत कोणी दिला नव्हता. आणि येणं आणि जाणं धर्तीवर जे स्पिरिच्युअल पवित्र जो व्यवहार होता इंडिया नॉन ज्युडिशियल, ते आपण जाणत नव्हतं. म्हणून विश्वने ते डिक्लेअर केलं. आणि 17-18 याच्यामध्ये अकॉर्डिंग टू द डिस्ट्रिक्शन ऑफ द क्राउन, द रेजिस्ट्रेशन बोर्ड हॅज इंडिपेंडेंस अँड ए सुप्रीम पॉवर अंडर द रेजिस्ट्रेशन ॲक्ट ॲज पर द पॉइंट्स शोन इन क्लॉज 17 and 18 ऑफ द ॲक्ट. जे रिलेशन्स, विश्वाचं रिलेशन, पाण्याची कणी, श्वासबिंदूचं पाणी, विश्व रुलिंग होतं. अनाजकारपुरीचं तर रिलेशन काय? हा रिलेशन कशा पद्धतीचं, हे विश्वने चर्चा करून कॉमनवेल्थ, UN कॉन्फरन्स, जे विश्व डेलिगेट्स एकत्र झाले, विश्व प्रतिनिधी एकत्र झाले. आणि त्याच्यामध्ये चर्चा विचारणा झाल्यानंतर 17-18 सेक्शन जे ठेवलं, ते सेक्शन सुप्रीम पॉवर AC कोर केसरी सिंग दादा. 17-18 म्हणजे येणं आणि जाणं, माता आणि पिता. जीव येतो आणि जातो, हा जातो येतो जातो येतो, हे कोणाचं पॉवर्स, हे कोणाचं रुलिंग? हे AC कोर केसरी सिंग दादा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार. विटो पॉवरचा देश फ्रान्स, रशिया, चायना, अमेरिका, ब्रिटन, लंडन, विटो पॉवर्स. परंतु दादांना 17-18 सेक्शनचा अंडर, 17-18 सेक्शनचा आधारे विश्व विटो पॉवर, वर्ल्ड अटर्नी जनरल पॉवर, विश्व शांती पॉवर्स म्हणून पंचछूड, हे पंचतत्व, हवा, तेज, पाणी, आकाश, धरती, हे पण वाढतं आणि घटतं. कधी धरती हालते, कधी हवा जास्त होते, कधी कमी होते, पाणी येतं जातं, प्रकाश येतो जातो. हे जे विश्व रुलिंग आहे, हे रुलिंगचा जाणकार, रुलिंगचा अकाउंट, याचा हिशोबी कोण? AC कोर केसरी सिंग दादा म्हणून विश्वने डिक्लेअर केलं. आणि ते 17-18 सेक्शन 17 and 18 ऑफ द ॲक्ट, नो ॲक्शन कॅन बी टेकन बाय द ज्युडिशियरी, एक्झिक्युटिव्ह आर लेजिस्लेचर ऑफ इंडिया अगेन्स्ट इंडिपेंडेंस आर डिसिजन टेकन बाय द रेजिस्ट्रेशन बोर्ड, कॉन्सिलेशन कमिटी or against any member person of registration board, conciliation committee. The registration board inherently possess independence and supreme power. All departments under the central government, including the judiciary, executive, legislature of shall be action keeping in mind the decision taken by the registration board. रेजिस्ट्रेशन बोर्डला सुप्रीम पॉवर, वर्ल्ड अटर्नी जनरल पॉवर्स, आणि लेजिस्लेचर, न्यायव्यवस्था, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, जे काय आहे ते या पॉवरच्या अंडरमध्ये आहे. म्हणून विश्वने डिक्लेअर केलं आणि ते जग जाहीर केलं. आणि त्या प्रसिद्धीनुसार आज ही संजीवनी तक्ती बोर्डच्या निमित्त आपण दुसऱ्या दिवशी बसलो आहे. हे जे संजीवनी तक्ते आहे, संजीवनी म्हणजे कणी, हे गुह्य आहे. हे कोणाचं संमेलन आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार, कणीचं, ज्याच्या आधाराचं जीवाचं हलनचलन होतं, ज्याच्या आधाराने आपण चालतं, हे फार गुह्य आहे. आणि ते डिक्लेरेशन तक्ती म्हणजे डिक्लेरेशन जे विश्व प्रसिद्धी झाली आहे, ते जगजरे विश्व शांतीसाठी आहे. म्हणून ते तक्ती बोर्ड निमित्त आपण एकत्र झालं.
आणि ते दस्तावेजी रुलिंग काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला तर आज थोडं पाण्याचं प्रॉब्लेम होता, तर स्वयंपाक झाला नव्हता. आता दामजी दादा आहे, आध्यात्मिक खुलासा थोडं होईल, नंतर स्वयंपाक झाल्यानंतर जेवण करून आणि रजा होईल. का की लेट झाल्यामुळे जेवणा अगोदरच आपण बसून घेतलं. आणि हे जे आहे हे कुदरती रुलिंग आहे, विश्वशांतीसाठी आहे आणि जग प्रसिद्ध आहे. सगळं जग अंधारात आहे, सगळ्यांच्या मनात वेगवेगळं आहे, परंतु हे विश्वशांतीसाठी आणि विश्व डिक्लेरेशन झालेलं त्या आधारे हे जे तक्ती बोर्ड बैठका होतात. आणि मी इथे थांबणार एवढं बोलून. जे जे दूरदूरून आले, कोणी ऐकायला कोणी समजायला असा योग येत नाही. दादांनीही तक्ती बोर्ड दिला आणि त्याच्या निमित्त एका दिवस असं मोठमोठे संमेलनला दुरून दुरून जर कोणी येऊ शकत नाही म्हणून ही तक्ती बैठक दिलेली आहे. नाहीतर मोठमोठे संमेलन होतात, परंतु दूर असल्यामुळे त्याचं देशाचं रुलिंग, देहीचं रुलिंग काय आहे, इंडियन अँड ज्युडिशियल दस्तावेज रुलिंग, ज्याच्या आबे आणि ताबे आहे आपण, ज्याच्या जरा पूर्ण जीवाचा पूर्ण जगाचा संचालन होत आहे, ते आध्यात्मिक गुह्य काय आहे हे दादांनी पूर्ण सर्क्युलेटेड रुलिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत विशेष ग्राउंड सगळं याच्यामध्ये लिहिलं आहे. परंतु ते फार डीप आहे. तर हे जेवढं समजेल तेवढं तुम्ही समजून घ्या. आणि माझ्याकडनं जेवढं जे हे डीप आहे, जेवढं बोलू तेवढं कमी आहे, परंतु एवढंच मी बोलतो आणि इथे थांबतो. सो करता पितू की जय.